हॅलो स्टुडंट्स, बघा लास्ट लेक्चरमध्ये आपण 3.4 स्टार्ट केलेलं होतं. त्यातले 2-3 एक्झाम्पल बघितलेले होते. नेक्स्ट एक्झाम्पल, प्रूव्ह दॅट शो दॅट sin 18 cos 39 plus sin 6 cos 15 equal to sin 24 cos 33. cos किती दिलेला आहे 30. आता याच्यामध्ये पहिल्यांदा आपण LHS घेऊया. LHS इक्वल टू sin 18 cos 39. इतर डिग्री आहे बरं का प्रत्येक ठिकाणी. sin 18 cos 39 plus sin 6 cos 15 इक्वल टू sin 24 आणि sin 33. LHS घेतला 39 प्लस sin 6 cos 15. आता मी इथे काय करणार आहे, 1/2 म्हणजे 2 ने मल्टिप्लाय केला. आपल्याला फॉर्म्युलामध्ये आपल्याला माहिती आहे 2 इंटू कॉस साईन असेल तर आपण काय घेतलं बघा, 2 इंटू कॉस ए साईन बी असं असेल तर आपण काय घेतलं इथं साईन ए प्लस बी मायनस साईन ए मायनस बी. हे आपल्याला ह्या फॉर्म्युलाचा इथे यूज करायचं. आणि ते 2 आहे बघा, याच्यामध्ये ते 2 आहे लक्षात. आणि तिथे मला 2 पाहिजे, त्यामुळे काय करणार आपण मल्टिप्लाय डिवाइड 2 इक्वल टू 1/2 इंटू 2 cos 39 sin 18 प्लस 2 इंटू cos 15 sin 6. बघा मी काय केलं, मल्टिप्लाय डिवाइड. बघा 2 ने मल्टिप्लाय डिवाइड केलं तर काय फरक पडत नाही, कॅन्सल होतं. परत मला आली ती स्टेप नाही. आता पुढे आपण इथं फॉर्म्युला यूज करायचा. 1/2 आहे तसंच ठेवला आपण इंटू इथे फॉर्म्युला 2 इंटू कॉस ए साइन बी. मग काय फॉर्म्युला, साइन ए प्लस बी. ए मीन्स 39 प्लस बी मीन्स 18 मायनस साइन ए मायनस बी 39 मायनस 18 प्लस 2 इंटू कॉस 15 साइन 6. सेम फॉर्म्युला. काय नंतर साइन 15 प्लस 6 मायनस साइन 15 मायनस 6. आणि इथे आपण काय केलं, फॉर्म्युला यूज केला लक्षात. त्याच्यानंतर आता इथे आपल्याला प्लस आणि मायनस घेऊया आपण. प्लस आणि मायनस म्हणजे काय काय बघा, येतं 1/2 इंटू साइन 9 प्लस 8 17 कॅरी 1 घ्या 3 आणि हा 2 5 57 मायनस साइन 39 मायनस 18 9 मायनस 8 1 3 मायनस 1 2 21 प्लस साइन 15 प्लस 6 21 मायनस साइन 15 मायनस 6 म्हणजे साइन 9. लक्षात. आता इथे कॅन्सल होते बघा, एक टर्म आपल्याला इथे कॅन्सल होते. काय काय कॅन्सल होते बघा, मायनस साइन 18 मायनस साइन 21 प्लस साइन 21 इक्वल टू 1/2 इंटू साइन 57 मायनस साइन 9. आता परत इथे तुम्ही फॉर्म्युला यूज करायचा आहे. कुठला फॉर्म्युला यूज करायचा आहे, 2 इंटू साइन सी मायनस साइन डी. 2 इंटू काय असणार आहे, कॉस साइन असणार आहे. मग हा 1/2 आहे इंटू 2 इंटू कॉस सी प्लस डी अपॉन 2 57 प्लस 9/2 इंटू साइन 57 मायनस 9/2. इथे फॉर्म्युला यूज केला, साइन सी मायनस साइन डी. 2 इंटू कॉस सी प्लस डी बाय 2 साइन सी मायनस डी बाय 2 इक्वल टू, मी आता इथं लिहितो इक्वल टू 1/2. आता इथे हा 2 आणि इथला हा 2 कॅन्सल झाला. कॉस
काय येणार बघा आता इथं कॉस 57 प्लस 9 करा म्हणजे किती येईल इथं 66 अपॉन 2 साइन 57 मायनस 9 करा म्हणजे किती येणार 48 अपॉन 2 इक्वल टू कॉस इथे 2 ने डिवाइड करा म्हणजे किती आलं इथं 33 साइन 40 2 ने डिवाइड करा 20 इक्वल टू RHS बघा RHS लक्षात. त्यामुळे फॉर्म्युला जे आहे ते तुम्हाला यायला पाहिजे बरं का. फॉर्म्युले यूज करता आले की तुम्हाला एक्झाम्पल सोडवता येतात. सेकंड पुढचं एक्झाम्पल आपण बघू तेही प्रूव्ह दॅट आहे. Prove that cos 20. Next example. Prove that cos 20, cos 40, cos 60, cos 80 equal to 1 by 60. LHS equal to cos 20, cos 40, cos 60 आणि cos किती घेतला आपण इथं 80. इथं cos 60 ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे बरं का. cos 60 ची व्हॅल्यू किती आहे 1/2 लक्षात. ती व्हॅल्यू आपण घालायची आहे इथं आणि नंतर हा cos 40 आणि हा cos 20 एका ठिकाणी घ्यायचा. हे बघा हा cos 40 into cos 20 into 1/2 into cos 80 लक्षात. इथं आपण घेतलं. आता मी इथं काय करणार आहे याच्यामध्ये 1/2 मल्टिप्लाय डिवाइड 2 घेणार 1/2 into 2 हे बघा 2 2 कॅन्सल होईल 2 into cos 40 cos 20 आणि हे आहे तसं ठेवलं 1/2 हे वाटतच ब्रॅकेट घालू आपण 1/2 cos 80 बघा लक्षात येते का. मी काय केलं आपण इथं cos 40 पहिला घेतला cos 20 cos 60 ची व्हॅल्यू 1/2 cos 80. आता परत इथे मल्टिप्लाय डिवाइड 2 केला 1/2 into 2 आणि cos 40 cos 20 आणि हे ब्रॅकेट घातलेला आणि हे आउटसाइड इक्वल टू. आता हा 1/2 आणि हा 1/2 किती होणार 1/4 cos 80 ती स्टेप इकडे लिहिली इंटू. आता इथे फॉर्म्युला यूज करायचा आहे. फॉर्म्युला आपल्याला जो यूज करायचा आहे बघा 2 into cos A into cos B म्हणजे cos A plus B cos 40 plus 20 plus cos 40 minus 20 इथं बघायचा आपण फॉर्म्युला यूज केला इक्वल टू 1/4 cos 80 into cos 40 plus 20 म्हणजे किती ना 16 आणि cos 40 minus 20 म्हणजे किती ना 20. लक्षात. परत इथं cos 20 ची व्हॅल्यू घालू 1/4 cos 80 into 1/2 ह्याची परत व्हॅल्यू म्हटली आपण 1/2 प्लस cos 20 प्लस किती येणार cos 20. आता काय करायचं या 1/4 cos 80 ने ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं इक्वल टू 1/4 cos 80 into 1/2 म्हणजे किती येणार 1/8 cos 80 प्लस 1/4 cos 80 into cos 20 1/4 cos 80 into cos 20 equal to 1/8 cos 80 प्लस. आता इथे बघा परत मल्टिप्लाय डिवाइड 2 करायचं. हा 1/4 1/2 into 2 हे बघा 2 2 कॅन्सल होते. हा 1/4 आहेच 1/2 into 2 आणि cos 80 आणि cos 20 इक्वल टू 1/8 cos 80 प्लस 1 into 1 1 4 into 2 8 इंटू. आता इथे फॉर्म्युला यूज करायचा परत तोच मगाचाच फॉर्म्युला 2 into cos A cos B cos A plus B plus cos A minus B
म्हणजे इथं काय मिळेल बघा, कॉस 80 प्लस 20 प्लस कॉस 80 मायनस 20 इक्वल टू 1/8 कॉस 80 प्लस 1/8 इंटू कॉस किती मिळालं बघा इथे, 80 प्लस 20 100 प्लस 80 मायनस 20 60 कॉस 60. लक्षात, परत इथे कॉस 60 ची व्हॅल्यू घालायची. किती येणार आहे कॉस 60 ची व्हॅल्यू 1/2. लक्षात, आणि मग परत मल्टिप्लाय करायचं. बघा आता इथे हा 1/8 कॉस 80 प्लस आता इथं 100 च्या ठिकाणी 1/8 100 म्हणजे कॉस 180 मायनस 80 घेतला. काय घ्यायचं आपण इथं 180 मायनस 80 100 प्लस ह्याची व्हॅल्यू 1/, बघा लक्षात येते हे आहे तसं ठेवलं. 1/8 इंटू कॉस 100 च्या ठिकाणी 180 मायनस 80 आणि कॉस 60 ची व्हॅल्यू 1/2 इक्वल टू 1/8 इंटू कॉस 80 प्लस आता 1/8 ने मल्टिप्लाय पण करूया, पण इथं कॉस 180 मायनस 80 180 मीन्स 2 इंटू π/2 2 इवन आहे, इवन असल्यामुळे कॉसचं काय असेल, कॉसच असेल. आणि अँगल कुठला इथं 80, पण कुठल्या पॉईंटमध्ये तो सेकंडमध्ये आहे. सेकंडमध्ये कॉस कसं असतो, निगेटिव्ह, त्यामुळे इथं काय असणार आहे मायनस 1/8 कॉस 80 आणि प्लस 1/8 इंटू 1/2 1/60. हे दोन्ही कॅन्सल झाले आणि इक्वल टू काय मिळालं तर 1/60 आणि इक्वल टू. लक्षात, असं व्यवस्थित सोडवता आलं पाहिजे बरं का. आता पुढचा जो आहे तो ट्रायंगल मधला क्वेश्चन आहे. The sum of the all angles of a triangle is 180. आपल्याला माहिती आहे ट्रायंगल मध्ये सर्व अँगलची ॲडिशन किती असते, 180 असते आणि त्याचाच आपल्याला इथे यूज करायचा. इन ट्रायंगल ABC आपण ABC कन्सिडर केले. एंगल A प्लस B प्लस C इक्वल टू 180. हे माहिती आहे आपल्याला. A प्लस B प्लस C इक्वल टू किती आहे 180. आता मी इथे A प्लस B इक्वल टू 180 मायनस C हे घेऊ शकतो, और C इक्वल टू 180 मायनस A प्लस B. हे दोन्हीपैकी एक आपण घेऊ शकतो आणि दोन्ही आपल्याला लागणार बरं आहे. एक्झाम्पलमध्ये आपल्याला सॉल्व करत असताना हे लागणार आहे, लक्षात. आता फॉर एक्झाम्पल जर घ्यायचं झालं तर आपण याचा साईन घेतला, साईन A प्लस B इक्वल टू साईन 180 मायनस C. काय ना बघा आता साईन 180 म्हणजेच काय ना 2 इंटू π/2 2 इंटू π/2 म्हणजे साईन लिहिते इथं 2 इंटू π/2 मायनस C. आता 2 हा इवन आहे का ऑड आहे, इवन आहे. इवन असेल तर साईनचं काय असेल, साईनच असेल. साईन आणि अँगल कुठले C कुठल्या पॉईंटमध्ये, सेकंडमध्ये. सेकंडमध्ये साईन कसं असतो, निगेटिव्ह. त्यामुळे साईन A प्लस Bच्या ठिकाणी तुम्ही डायरेक्ट काय घेऊ शकताय, साईन C हे घेऊ शकताय बरं का. फॉर एक्झाम्पल मी दिले. ह्याच मेथडने तुम्ही अँगल हाफ घेतला. इन ट्रायंगल ABC A प्लस B प्लस C इक्वल टू 180 डिग्री डिवाइडेड बाय 2 प्लस A/2 प्लस B/2 प्लस C/2 इक्वल टू 180/2. देन A/2 प्लस B/2 इक्वल टू 180 मीन्स 90 90 मीन्स π/2 90 आणि हा आपण एक स्टेप लिहूया C/2
इक्वल टू 190 2ने डिवाइड. आता ही टर्म सेम तिथं कसं लिहिले त्याच पद्धतीने लिहू शकता. a प्लस बी अपॉन 2 म्हणजे हे घेतलं आपण इक्वल टू 90 मीन्स पाय बाय 2 मायनस सी बाय 2 और हे सी बाय 2 घेतला और सी बाय 2 इक्वल टू पाय बाय 2 मायनस हे सी बाय 2 ठेवला मी हे इकडे घ्या म्हणजे काय येतं मायनस a प्लस बी अपॉन हे दोन्ही आपल्याला इथं यूज करायचे आहेत लक्षात. त्यामुळे लक्षात ठेवायचं a प्लस बीच्या ठिकाणी तुम्ही 180 मायनस सी घेऊ शकताय आणि सीच्या ठिकाणी 180 मायनस a प्लस बी सेम तिथं डिवायडेड बाय 2 करून तुम्हाला पाय बाय 2 मिळेल. आता 3.5 3.5 त्यातलं फर्स्ट एक्झाम्पल. शो दॅट फर्स्ट cos 2a प्लस cos 2b थोडेसे एक्झाम्पल अवघड आहे तिथं. cos 2c इक्वल टू -1 मायनस 4 cos a cos b cos c हे घेतला. आता आपण ह्याच्यामध्ये LHS घ्यायचं आहे. LHS घेत असताना LHS इक्वल टू cos 2a प्लस cos 2b प्लस cos 2c इक्वल टू. आता मी जिथं अंडरलाईन करणार आहे तिथे फॉर्म्युला यूज करणार आहे. कुठला फॉर्म्युला यूज करायचा cos c प्लस cos d. काय फॉर्म्युला मी लिहिते इथं cos c प्लस cos d इक्वल टू 2 इंटू cos c प्लस d बाय 2 cos c मायनस d बाय 2 हा फॉर्म्युला यूज करायचा. फक्त c च्या ठिकाणी अँगल कुठला येतं 2a आणि d च्या ठिकाणी अँगल 2. 2 इंटू cos हे बघ 2 इंटू cos अँगल 2a प्लस 2b c प्लस d अपॉन 2 इंटू cos c मायनस d अपॉन 2 2a मायनस 2b अपॉन 2 प्लस आणि इथे फॉर्म्युला यूज करायचा आहे 2 cos स्क्वेअर c मायनस 1. काय घ्यायचं आपण इथं cos 2c चे 3 फॉर्म्युले बघा. काय नंतर 2 cos स्क्वेअर c मायनस 1 इक्वल टू 2 इंटू cos. आता 2 ने डिवाइड केलं तर काय मिळणार आपल्याला इथे cos a प्लस b 2 ने डिवाइड करायचं a प्लस cos इथे पण डिवाइड करा a मायनस b आणि प्लस 2 cos स्क्वेअर c मायनस 1 इक्वल तो लास्ट जो मायनस आहे तो -1 मी इथे लिहिते लक्षात. आता इथे बघा a प्लस b मी सुरुवातीला जसं ह्या प्रोजेक्ट केलं इन ट्रायंगल ह्याच्या अगोदर LHS घ्यायच्या अगोदर इन ट्रायंगल ABC a प्लस b प्लस c इक्वल टू पाय मीन्स 180. देन a प्लस b इक्वल टू पाय माइनस c और c इक्वल टू पाय माइनस a प्लस b. हे दोन्हीपैकी आपण इथं घेऊ शकतो बरं का. आणि तेच इथं LHS च्या अगोदर इथे घ्यायचं आहे बरं. आता इथे cos a प्लस b च्या ठिकाणी आपण काय घ्यायचं पाय मायनस c हा -1 प्लस 2 इंटू cos पाय मायनस c cos a मायनस b आहे तसंच ठेवा पुढचा आहे तसंच ठेवा प्लस 2 इंटू cos स्क्वेअर c. लक्षात फक्त इथं a प्लस b च्या ठिकाणी आपण काय घेतलं पाय मायनस c तिथे लिहिले बघा बरोबर कडे a प्लस b च्या ठिकाणी पाय मायनस c इक्वल टू -1 प्लस आता प्लस ह्याच्या अगोदर इथे 2 cos पाय मायनस c म्हणजे आता 2 इंटू पाय बाय 2 म्हणजे बदलणार नाही आहे तसे ना cos c कुठल्या पॉईंटमध्ये सेकंडमध्ये cos कसं असतो निगेटिव्ह त्यामुळे प्लसचं काय झालं इथं मायनस
कॉस सी आणि हे पुढचं आहे तसं ठेवा कॉस ए प्लस बी प्लस 2 कॉस स्क्वेअर सी. आता हे -1 परत आहे तसंच ठेवायचं आहे -1. ह्यातून 2 कॉस सी कॉमन काढायचं -2 कॉस सी कॉमन काढायचं -2 कॉस सी कॉमन काढायचं. तर ब्रॅकेटमध्ये काय येणार कॉस ए मायनस बी काय नंतर कॉस इथं ए मायनस बी प्लस प्लस येणार नाही कारण -2 कॉस सी कॉमन काढलाय कॉस ए मायनस बी प्लसचं मायनस आणि 2 कॉमन काढलेलं आहे कॉस स्क्वेअरमध्ये 1 कॉमन काढलाय 1 आहे कॉस इक्वल टू -1 -2 कॉस सी आहे तसंच ठेवा कॉस ए मायनस बी आहे तसंच ठेवा. आता इथे मात्र मायनस तिथे बघा सीच्या ठिकाणी आपण काय घेऊ शकतो बघा सीच्या ठिकाणी पाय मायनस ए प्लस बी हा कॉस हे बघा ह्या ठिकाणी काय घ्यायचं पाय मायनस ए प्लस बी इक्वल टू पाय मायनस -1 -2 कॉस सी इंटू ब्रॅकेट कॉस ए मायनस बी कॉस ए मायनस बी. आता इथे बघा पाय मायनस आहे म्हणजे 2 × π/2 2 × π/2 असेल तर कॉस काय असेल कॉसच असेल आणि ए प्लस बी. पण कुठल्या पॉईंटमध्ये बघा तो कॉस ए प्लस बी ए प्लस बी कुठल्या पॉईंटमध्ये हा सेकंडमध्ये कॉस कसा असतो निगेटिव्ह हा मायनस आणि तो मायनस प्लस इक्वल टू -1 -2 कॉस सी हा तसं ठेवा. परत इथे फॉर्म्युला यूज करायचा कुठला फॉर्म्युला यूज करा तुम्ही कॉस सी प्लस कॉस बी 2 × कॉस म्हणजे काय ना बघा आता इथं 2 × कॉस ए मायनस बी सी प्लस बी ए प्लस बी आणि अपॉन बी इंटू कॉस मायनस घ्यायचा ए मायनस बी मायनस ए मायनस बी अपॉन इक्वल टू -1 -2 × कॉस सी इंटू आता 2 आणि हा 2 किती आला इथे 4. आता इथे बघा -3 + b कॅन्सल झाला 2a + a म्हणजे 2a/2 म्हणजे 3 काय म्हणाले तुम्हाला इथं cos b. सेम इथं -a + a कॅन्सल होईल -b -2b/2 म्हणजे -b आणि cos - θ म्हणजे cos θ. त्यामुळे इथं काय म्हणणार cos b आणि इक्वल टू RHS. थोडंसं डिफिकल्ट आहे एक्झाम्पल बघा व्यवस्थित कारण इथं आपल्याला हे यूज केलेलं आहे. पहिल्यांदा a + b च्या ठिकाणी π - c घेतला नंतर c च्या ठिकाणी π - a + b यूज केलेलं आहे. तर आता आपण 3.5 मधलं बघा फर्स्ट एक्झाम्पल बघितलेलं आहे. बघा व्यवस्थित सॉल्व करा. शक्यतो तुमचं तुम्ही सॉल्व करायचा प्रयत्न करा म्हणजे येईल. आपण इथेच थांबू.